पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द. विजय दिवस परेडसाठी मोदी उपस्थित राहणार होते, तर मोदींचा दौरा रद्द झाल्यामुळे काहीतरी मोठं घडणार असल्याच्या चर्चा. भारताच्या कारवाईच्या इशाऱ्यानं पाक आर्मीचे प्रमुख घाबरले. पाकिस्तान आर्मीच्या अधिकाऱ्यांनी कुटुंबाला परदेशात पाठवलं. पाकिस्तानकडे अणुबॉम्ब. हल्ल्याआधी शस्त्रू 10 वेळा विचार करेल. मरियम नवाज यांची दरपोक्ती. आमच्याकडे तुमच्या आधीपासून अणुबॉम्ब. फारुख अब्दुल्लांचं प्रत्युत्तर. पहलगाम हल्ल्याचा मुद्दा ब्रिटिश संसदेमध्ये उपस्थित. वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ब्रिटनकडून भारत आणि पाकिस्तानला शांततेचं आवाहन. अनेक ब्रिटिश खासदारांकडून पहलगाम हल्ल्याचा निषेध. मोदी सरकार देशामध्ये जातनिहाय जनगणना करणार. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय. 94 वर्षांनंतर देशामध्ये जातनिहाय जनगणना होणार. तसंच स्वातंत्र्यानंतर देशामध्ये प्रथमच जातनिहाय जनगणना होणार. ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर चांगलंच. ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेवर शरद पवारांची पहिल्यांदा प्रतिक्रिया. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा अक्षय तृतीयेच्या वर वर्षा निवासस्थानी गृहप्रवेश. 4 महिन्यानंतर मुख्यमंत्री शासकीय निवासस्थानी शिफ्ट. 29 ऑगस्टपासून मनोज जरांगेंचं मुंबईमध्ये आमरण उपोषण. मुंबईमध्ये गेल्याशिवाय पर्याय नाही. मनोज जरांगेंची माहिती. आयपीएस अधिकारी देवेंद्र भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त. देवेंद्र भारती यांनी मुंबई पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला. ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज. केंद्र सरकारकडून ऊसाला प्रतिटन 3,550 रुपये एफआरपीची घोषणा.